Hello students, welcome back to my channel. Today we are discuss about optical isomerism in halogen derivative. But before that we have to discuss about stereoisomerism and types of stereoisomerism. कारण जे काही ऑप्टिकल आयसोमेरिझम अंडरस्टँड होण्यासाठी जे काही तुम्हाला बेसिक कन्सेप्टची नीड आहे ती म्हणजे स्टिरिओ आयसोमेरिझमचे टाइप्स, त्याचबरोबर जे काही कायरल कार्बन म्हणजेच काय आणि कायरल मॉलिक्यूल म्हणजेच काय. तर आज आपण स्टार्ट करणार आहोत आपल्या स्टिरिओ आयसोमेरिझम आणि त्याचे काही जे टाइप्स आहेत ते टाइप झाल्यानंतर आपण ऑप्टिकल आयसोमर्सला आपण स्टार्ट करणार आहोत. आता फर्स्ट म्हणजे स्टिरिओ आयसोमेरिझम म्हणजेच काय, तर स्टिरिओ आयसोमेरिझम इज अ टाइप ऑफ आयसोमर्स विच compounds have the same molecular formula, same structural formula but different spatial arrangement. आता स्टिरिओ आयसोमेरिझम म्हणजेच काय की असे कंपाऊंड ज्याच्यामध्ये जो काही मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला तुम्हाला काय असेल, सेम असेल. त्याचबरोबर त्यांचा जो काही स्ट्रक्चरल फॉर्म्युला आहे म्हणजेच जे काही कंपाऊंड्स आहेत ते कंपाऊंडचं स्ट्रक्चरही तुम्हाला काय असेल, सेम असेल, बट डिफरंट स्पॅच्युअल अरेंजमेंट इन अ स्पेस. म्हणजेच त्यांची जी काही अरेंजमेंट आहे ती अरेंजमेंट डिफरंट असेल. जर समजा तुमच्याकडे कार्बन कंटेनिंग तुमच्याकडे एखादा कंपाऊंड आहे तर त्या कंपाऊंड मध्ये जो काही कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे तो मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असेल. त्याचबरोबर त्याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला सुद्धा सेमच असेल, बट डिफरंट स्पॅच्युअल अरेंजमेंट त्याची जी काही अरेंजमेंट आहे ती अरेंजमेंट काय असेल, डिफरंट असेल. आणि अशा टाइपच्या कंपाऊंड्सला आपण काय म्हणतो, स्टिरिओ आयसोमेरिझम म्हणतो. स्टिरिओ आयसोमेरिझम फर्दर क्लासिफाइड इनटू जॉमेट्रिकल आयसोमेरिझम, ऑप्टिकल आयसोमेरिझम and geometrical isomerism classified into two types. First is the cis isomers, trans isomers and EZ types of isomers. And E means Entgin and Z means Suzamins. And next, optical isomerism classified into enantiomer and diastereomer. Now we discuss about one by one all these types of stereoisomers. Now next point is the geometrical isomerism. आता geometrical isomerism म्हणजेच काय, तर geometrical isomerism is a type of isomers that have a same molecular formula, same structural formula, but different spatial arrangement, of groups around the rigid bond. तर जॉमेट्रिकल आयसोमेरिझम म्हणजेच काय, तर जॉमेट्रिकल आयसोमर्स मध्ये तुम्हाला सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला असेल, सेम स्ट्रक्चरल फॉर्म्युला असेल, बट डिफरंट स्पॅच्युअल अरेंजमेंट जे काही कंपाऊंड्स आहेत त्या कंपाऊंडची अरेंजमेंट डिफरंट असेल अलॉंग दी डबल बॉन्ड. त्यामध्ये जे काही तुम्हाला डबल बॉन्ड आहे, रिजिड बॉन्ड मीन्स डबल बॉन्ड असेल प्रेझेंट, त्या डबल बॉन्डच्या अलॉंग तुम्हाला जे काही ॲटम्स प्रेझेंट आहेत त्या ॲटम्सची अरेंजमेंट काय असेल, डिफरंट असेल. आणि जॉमेट्रिकल आयसोमेरिझम फर्दर क्लासिफाइड ॲज अ सिस आयसोमर अँड ट्रान्स आयसोमर. सिस अँड ट्रान्स. आता सिस आणि ट्रान्स म्हणजेच काय, तर सिस म्हणजेच सेम ग्रुप सेम साइड. सिस म्हणजेच काय, सेम ग्रुप सेम साइड. आणि ट्रान्स म्हणजेच काय, सेम ग्रुप अपोजिट साइड. सेम ग्रुप अपोजिट साइड. तर तुम्हाला जे काही जॉमेट्रिकल आयसोमेरिझम आहे, जॉमेट्रिकल आयसोमेरिझम मध्ये नंतर फर्स्ट टाइप काय आहे तुमच्याकडे, सिस आयसोमर अँड ट्रान्स आयसोमर. तर सिस आयसोमर म्हणजेच काय, सेम ग्रुप सेम साइडला प्रेझेंट असतील, आणि ट्रान्स म्हणजेच काय, सेम ग्रुप अपोजिट साइडला प्रेझेंट असतील. आता याचं एक्झाम्पल आहे तुम्हाला सिस डायक्लोरो इथिन, आणि सेकंड आहे तुम्हाला ट्रान्स डायक्लोरो इथिन. तर सिस डायक्लोरो इथिन आणि ट्रान्स डायक्लोरो इथिन. इथिन ई म्हणजेच काय, तुम्हाला कंपाऊंड मध्ये डबल बॉन्ड असेल, जो की आपण रिजिड बॉन्ड म्हणला होता. रिजिड बॉन्ड म्हणजेच काय, डबल बॉन्ड. बिकॉज डबल बॉन्ड अराउंडच्या अलॉंग तुम्हाला जी काही रोटेशन आहे ती रोटेशन रेस्ट्रिक्टेड रोटेशन असते, त्यामुळेच तो बॉन्ड जो आहे तो बॉन्ड आपण ऍज अ रिजिड बॉन्ड म्हणून कन्सिडर करतो. आता या ठिकाणी तुम्हाला 2 कार्बन आहेत आणि त्या 2 कार्बनच्या मध्ये डबल बॉन्ड आहे. आता फॉर्मे म्हणजे काय आहे, सिस आहे. सिस म्हणजेच काय, सेम ग्रुप सेम साइड.
आणि या ठिकाणी तुम्हाला 2 ग्रुप आहेत जे की फंक्शनल ग्रुप ऍज अ क्लोरीन आहेत. तर मग ते 2 क्लोरीन काय असतील तुम्हाला सेम साइडला प्रेझेंट असतील आणि हा झाला तुमचा सिस डायक्लोरोइथिन. आणि नेक्स्ट स्ट्रक्चर आहे तुम्हाला ट्रान्स डायक्लोरोइथिन. आता याच्यामध्ये कार्बन डबल बॉन्ड कार्बन आणि जे काही तुम्हाला क्लोरीन ग्रुप आहेत ते क्लोरीन ग्रुप कुठे प्रेझेंट असतील अपोजिट साइडला प्रेझेंट असतील. तर मग हे झालं स्ट्रक्चर तुमचं कोणतं ट्रान्स डायक्लोरोइथिन. क्लिअर. तर जॉमेट्रिकल आयसोमेरिझमचा तुम्हाला टाइप आहे एक सिस आयसोमर आणि एक आहे तुम्हाला ट्रान्स आयसोमर. सिस आयसोमर मीन्स सेम ग्रुप सेम साइड अँड ट्रान्स आयसोमर मीन्स सेम ग्रुप अपोजिट साइड. आणि त्याचं एक्झाम्पल आहे सिस डायक्लोरोइथिन अँड ट्रान्स डायक्लोरोइथिन. तर नेक्स्ट टाइप आहे जॉमेट्रिकल आयसोमेरिझमचा ई आयसोमर आणि झेड आयसोमर. तर आता ई म्हणजेच काय तर एंटगीन आणि झेड म्हणजेच काय तर सुजामीन. आता ई आयसोमर आणि झेड आयसोमर तुम्ही कसं डिफाईन करणार. तर स्टार्टिंगला पाहूत आपण ई. आता ई आयसोमर म्हणजेच तुम्हाला जसं आपण सिस आयसोमर मध्ये काय डिफाईन करतो की सिस म्हणजेच काय तर सेम ग्रुप सेम साइड आणि ट्रान्स म्हणजेच काय सेम ग्रुप अपोजिट साइड. तसंच तुम्ही ज्यावेळेस ई आणि झेड तुम्ही आयसोमर्स डिफाईन करतात त्यावेळेस ई म्हणजेच काय तर हायर प्रिऑरिटी ग्रुप जे आहेत तुमच्याकडे हायर प्रिऑरिटी ग्रुप काय असतील अपोजिट साइडला प्रेझेंट असतील. हायर प्रिऑरिटी ग्रुप अपोजिट साइडला प्रेझेंट असतील. आणि ज्यावेळेस तुम्ही झेड आयसोमर किंवा झेड आयसोमर डिफाईन करतात तर झेड आयसोमर म्हणजेच काय तर हायर प्रिऑरिटी ग्रुप कुठे प्रेझेंट असतील तर सेम साइडला प्रेझेंट असतील. हायर प्रिऑरिटी ग्रुप सेम साइडला प्रेझेंट असतील. तर मग आपण त्यावेळेस काय म्हणणार त्यांना झेड म्हणणार. आता याचं एक्झाम्पल बघा. याचं एक्झाम्पल तुम्हाला डायक्लोरो इथिन. आता डायक्लोरोइथिन तुम्हाला सर्वांना माहिती असेल की ई म्हणल्यानंतर तुम्हाला काय असणार आहे त्या ठिकाणी डबल बॉन्ड असेल. आणि जॉमेट्रिकल आयसोमेरिझम म्हणलं की त्यामध्ये जे काही तुम्हाला टाइप्स असणार आहेत त्या टाइप्स मध्ये तुम्हाला डबल बॉन्ड प्रेझेंट असेल. कारण डबल बॉन्डच्या अराउंड जी काही रोटेशन आहे ती रोटेशन काय असते रेस्ट्रिक्टेड रोटेशन असते. तर मग या ठिकाणी याचं स्ट्रक्चर काय येईल स्टार्टिंगला आपण समजा कार्बन डबल बॉन्ड कार्बन आणि याच्यामध्ये जो क्लोरीन आहे तो क्लोरीन जर हायर प्रिऑरिटी ग्रुप असेल तर मग तो जर आपण सेम साइडला जर ड्रॉ केलेला असेल तर त्या ठिकाणी जो तुमचा कंपाऊंड असेल तो कंपाऊंड कोणता असेल. आता हायर प्रिऑरिटी ग्रुप इथे तुम्हाला सेम साइडला आहेत आणि हायर प्रिऑरिटी ग्रुप सेम साइडला असतील तर आपण त्याला काय म्हणणार झेड डिफाईन करणार. आणि जर समजा नेक्स्ट स्ट्रक्चर मध्ये जे काही हायर प्रिऑरिटी ग्रुप आहेत ते जर अपोजिट साइडला प्रेझेंट असतील हायर प्रिऑरिटी ग्रुप अपोजिट साइडला जर प्रेझेंट असतील तर त्या ठिकाणी ते जे कॉन्फिगरेशन ते जे काही तुम्हाला स्ट्रक्चर असेल ते स्ट्रक्चर कोणतं असेल स्ट्रक्चर तर ई स्ट्रक्चर असेल म्हणजेच एंटगीन आणि सुजामीन. तर हे आहे तुम्हाला जॉमेट्रिकल आयसोमेरिझमचे टाइप. एक आहे तुम्हाला सिस ट्रान्स आणि सेकंड आहे तुम्हाला ई अँड झेड. नेक्स्ट पॉइंट इज द ऑप्टिकल आयसोमेरिझम. अँड ऑप्टिकल आयसोमेरिझम मीन्स व्हॉट तर असे कंपाऊंड ज्यांचा जो मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे तो मॉलिक्युलर फॉर्म्युला तुम्हाला काय असेल सेम असेल. त्यांचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला सुद्धा तुम्हाला सेम असेल बट त्यांची जी काही अरेंजमेंट आहे त्या मॉलिक्युलची अरेंजमेंट तुम्हाला डिफरंट असेल. 2 मॉलिक्युल आहेत तुम्हाला त्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम दिसेल. तुम्हाला त्यांचं जे काही स्ट्रक्चरल फॉर्म्युला आहे तो स्ट्रक्चरल फॉर्म्युला सुद्धा तुम्हाला सेम दिसेल. पण ते त्यांची जी काही अरेंजमेंट आहे ती अरेंजमेंट डिफरंट असेल. आणि अरेंजमेंट डिफरंट असल्यामुळे त्यांची जी काही मिरर इमेज फाइंड आउट होणार आहे तुम्हाला ती मिरर इमेज कशी असेल नॉन सुपर इम्पोजेबल असेल. आता मिरर इमेज नॉन सुपर इम्पोजेबल असेल तर त्या ठिकाणी जो कंपाऊंड आहे त्या कंपाऊंड मध्ये तुम्हाला कायरल कार्बन प्रेझेंट असेल. आता व्हॉट इज मीन बाय कायरल तर कायरल म्हणजेच काय कंपाऊंड हॅव्हिंग 4 डिफरंट व्हॅलेन्सी. म्हणजेच कंपाऊंडला जर समजा कार्बन आहे तुमच्या सेंटरमध्ये तर त्या कार्बनच्या 4 व्हॅलेन्सी काय असतील तुम्हाला डिफरंट असतील. आता या ठिकाणी कन्सिडर करा कार्बन आहे आणि त्याला ज्या काही व्हॅलेन्सी आहेत त्या 4 व्हॅलेन्सी काय आहेत डिफरंट आहेत. म्हणजेच 4 डिफरंट व्हॅलेन्सी. कार्बन कंटेन 4 डिफरंट व्हॅलेन्सी म्हणजेच कार्बनच्या जर 4 डिफरंट व्हॅलेन्सी असतील आणि समजा आपण या ठिकाणी मिरर प्लेस केला तर मिरर प्लेस केल्यानंतर जी काही मिरर इमेज फाइंड आउट होते ती तुम्हाला काय असेल कार्बनला कार्बन रिप्लेस होईल त्यानंतर ए ला ए रिप्लेस होईल आणि सी ला सी रिप्लेस होईल. पण या ठिकाणी जो डी आहे डी तुम्हाला या साईडला भेटेल आणि बी या साईडला भेटेल. नाव इमॅजिन हा जर मॉलिक्यूल आपण प्लेस केला उचलून या मॉलिक्यूल वरती तर तुम्हाला ए ला ए ऍज इट इज भेटेल
त्यानंतर सी ला सी ऍज इट इज भेटेल, पण या बी ला कोण रिप्लेस करेल तर बी ला डी आणि या डी ला बी. म्हणजे ही जी मिरर इमेज तुम्हाला फाइंड आउट होते ती मिरर इमेज कशी असेल, नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज असेल. तर मग या कार्बनला आपण काय म्हणणार, कायरल कार्बन. हा कार्बन काय आहे, कायरल कार्बन आहे. नाउ लेट्स सी नेक्स्ट एक्झाम्पल ऑफ कायरल कार्बन. समजा इथे तुम्हाला कार्बन आहे, इथे एक व्हॅलेन्सी हायड्रोजनची आहे, नेक्स्ट व्हॅलेन्सी जी आहे ती तुम्हाला या ठिकाणी OH अटॅच असेल, त्यानंतर हा CH3 आणि समजा इथे तुम्हाला Cl अटॅच आहे. आता यामध्ये बघा जो सेंटरचा कार्बन आहे त्या सेंटरच्या कार्बनला 4 डिफरंट ॲटम अटॅच आहेत. फर्स्ट आहे तुम्हाला हायड्रोजन, सेकंड आहे OH, थर्ड आहे CH3 आणि फोर्थ आहे Cl. आता हा जो बॉन्ड आहे या बॉन्डला आपण म्हणतो वेज बॉन्ड. कोणता बॉन्ड आहे, वेज बॉन्ड. आणि हा बॉन्ड आहे डॅश बॉन्ड. आता कन्सिडर करा या ठिकाणी आपण प्लेन प्लेस केलं, सॉरी या ठिकाणी आपण मिरर प्लेस केलेलं आहे आणि आफ्टर मिरर प्लेस केल्यानंतर जी काही तुम्हाला मिरर इमेज भेटणार आहे ती मिरर इमेज कशी असेल, तर सेंटरला कार्बन तुम्हाला ऍज इट इज असेल, हा हायड्रोजन सुद्धा तुम्हाला ऍज इट इज इथेच भेटेल आणि हा CH3 पण तुम्हाला या ठिकाणी ऍज इट इज फाइंड आउट होईल. आता चेंजेस कोणामध्ये येणार, तर हा जो Cl आहे तो Cl तुम्हाला या साईडला भेटेल आणि हा जो OH आहे तो OH तुम्हाला या साईडला भेटेल. आता काय कन्सिडर करा की हा जो आपल्याला मिरर इमेज मध्ये कंपाऊंड फाइंड आउट झालाय तो मिरर इमेजचा कंपाऊंड आपण उचलतोय आणि यावरती प्लेस करतोय. प्लेस केल्यानंतर तुम्हाला चेंजेस काय दिसतील, तर या हायड्रोजनला हायड्रोजन सेम आहे, या CH3 ला हा CH3 सेम आहे, बट चेंजेस कुठे फाइंड आउट होतील, तर या Cl ला हा OH भेटतो मॅच होईल आणि या Cl ला हा OH. तर मग जी काही मिरर इमेज आहे ती मिरर इमेज सुपर इम्पोजेबल आहे का, नाही, कारण ते एकमेकांना मॅच करत नाहीत कम्प्लिटली. तर मग हे दोन एकमेकांचे काय होतात, इनॅन्शियुमर होतात, जो की आपला नेक्स्ट पॉइंट आहे. बट हा जो सेंटरचा कार्बन आहे तो सेंटरचा कार्बन काय असेल, कायरल कार्बन असेल. क्लिअर, chiral carbon means carbon contain 4 different valency and if there is any compound in that compound carbon present as a chiral carbon then we call chiral molecule. Now next point is the enantiomer. What is mean by enantiomer, आणि हा जो enantiomer आहे तो enantiomer ऑप्टिकल आयसोमरचा काय आहे, टाइप आहे. तर इनॅन्शियोमर म्हणजे काय, तर आपण जे आता कायरल कार्बनची जी काही कन्सेप्ट पाहिली तर कायरल कार्बन सारखंच की कायरल कार्बन असेल तर तुमची मिरर इमेज आहे ती मिरर इमेज काय असेल, नॉन सुपर इम्पोजेबल असेल. आणि जी काही नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज, जी काही मिरर इमेज आहे आणि जो काही मॉलिक्यूल आहे ते दोन एकमेकांचे काय असतील, इनॅन्शियोमर असतील. तर इनॅन्शियोमर म्हणजेच काय, इनॅन्शियोमर आर पेअर ऑफ ऑप्टिकल आयसोमर्स. ते ऑप्टिकल आयसोमरचे काय पेअर आहेत दॅट आर नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज ऑफ इच अदर. जो काही तुमचा मॉलिक्यूल आहे तो मॉलिक्यूल आणि त्या मॉलिक्यूलची जी काही मिरर इमेज तुम्हाला फॉर्म होते ती मिरर इमेज, ते दोन्ही पण काय असतील, नॉन सुपर इम्पोजेबल असतील, म्हणजेच एकमेकांना ते मॅच करणार नाहीत. आणि जर ते एकमेकांना मॅच करत नसतील तर ते दोन एकमेकांचे काय होतील, इनॅन्शियोमर होतील. तर मग they are optical isomers that are non superimposable mirror image of each other and rotate ppl in equal magnitude but opposite direction. Now what is mean by ppl, हा जो पॉइंट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये डिस्कस करणार आहोत. मग इनॅन्शियोमर जे आहे ते इनॅन्शियोमर काय करतात, जी आपली प्लेन पोलराइज लाईट आहे ती प्लेन पोलराइज लाईट रोटेट करतात. द कंपाऊंड रोटेट पीपीएल देन वी कॉल्ड ऑप्टिकल ऍक्टिव्ह कंपाऊंड. नाउ लेट्स सी एक्झाम्पल ऑफ इनॅन्शियोमर. हिअर कार्बन इज प्रेझेंट. आता हा जो कार्बन आहे या कार्बनच्या तुम्हाला 4 डिफरंट व्हॅलेन्सी आहेत. एक आहे तुम्हाला कार्बोक्सिलिक ऍसिड अटॅच आहे, सेकंड तुम्हाला CH3 आहे, एक OH आहे आणि एक हायड्रोजन आहे. आता यामध्ये हा जो बॉन्ड आहे या बॉन्डला आपण काय म्हणतो, वेज बॉन्ड म्हणतो. आणि हा जो बॉन्ड आहे तो बॉन्ड काय आहे, डॅश बॉन्ड आहे. तर आता बघा या कंपाऊंडची जी काही मिरर इमेज तुम्हाला फाइंड आउट होणार आहे किंवा मिरर इमेज जी काही भेटणार आहे ती काय असेल, तुम्हाला सेंटरला कार्बन ऍज इट इज असेल, हा कार्बोक्सिलिक ऍसिड पण तुम्हाला ऍज इट इज इथेच भेटेल. त्यानंतर हा जो OH ग्रुप आहे वेज बॉन्ड वरती, हा OH ग्रुप पण इथेच प्रेझेंट असेल. त्यानंतर नेक्स्ट आता हा जो हायड्रोजन आहे तो हायड्रोजन तुम्हाला या साईडला भेटेल. हा झाला हायड्रोजन आणि हा जो CH3 ग्रुप आहे हा तुम्हाला या साईडला भेटेल. आता ही जी मिरर इमेज फाइंड आउट झाली ती मिरर इमेज उचलायची आणि याच्यावरती प्लेस करायची. प्लेस केल्यानंतर तुम्हाला चेंजेस काय दिसतील, या COH ला हा COH ग्रुप तुम्हाला मॅच होईल, या OH ला हा OH ग्रुप सुद्धा काय करेल, मॅच करेल. बट हा जो हायड्रोजन आहे या हायड्रोजनला कोणता मॉलिक्यूल येईल, CH3 येतो. या हायड्रोजनला कोण येईल, हा CH3 येईल. आणि या CH3 ला कोणता ऍटम येईल, तुम्हाला हायड्रोजन येईल. या CH3 ला तुम्हाला हायड्रोजन, या आणि या हायड्रोजनला हा तुम्हाला
CH3 भेटेल. मग ही जी मिरर इमेज आहे ती मिरर इमेज सुपर इम्पॉसिबल आहे का नॉन सुपर इम्पॉसिबल? तर नॉन सुपर इम्पॉसिबल, कारण ती एकमेकांना मॅच करत नाहीत. म्हणजेच यांच्या सेंटरमध्ये जो कार्बन आहे तो कार्बन कोणता कार्बन आहे? कायरल कार्बन आहे. तर मग बोथ इमेज आर नॉन सुपर इम्पॉसिबल ऑफ इच अदर. तर मग हे दोन एकमेकांचे काय होतील? इनॅन्शिओमर. देन वी कॉल इनॅन्शिओमर. तर हे जे दोन ग्रुप आहेत ते दोन ग्रुप एकमेकांचे काय होतील? इनॅन्शिओमर होतील. क्लिअर? नेक्स्ट टाइप ऑफ ए ऑप्टिकल आयसोमर्स इज अ डायस्टेरियोमर. आता डायस्टेरियोमर म्हणजेच काय? डायस्टेरियोमर इज अ टाइप ऑफ स्टिरिओ आयसोमर्स इन विच स्टिरिओ आयसोमर्स आर नॉट मिरर इमेज ऑफ इच अदर. म्हणजे याच्यामध्ये जे काही कंपाऊंड्स आहेत त्या कंपाऊंडचा तुम्हाला मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असेल, स्ट्रक्चरल फॉर्म्युला सेम असेल, बट दे आर नॉट मिरर इमेज. म्हणजेच त्यांची जी काही अरेंजमेंट आहे ॲटमची ती अरेंजमेंट डिफरंट असेल. अँड ऑल्सो दे हॅव डिफरंट फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज अँड दिस टाइप्स ऑफ कंपाऊंड वी कॉल डायस्टेरियोमर. आता इथे एक्झाम्पल आहे तुम्हाला एक मेसो टार्टरिक ऍसिड आणि डी टार्टरिक ऍसिड. आणि डी म्हणजेच काय असतं? डेक्स्ट्रो. आता हे आपण जे काही डेक्स्ट्रो लिओ कॉन्फिगरेशन हे आपण प्लेन पोलराइज लाईट या पॉइंट मध्ये आपण कव्हर करणार आहोत. बट हिअर हा जो डी टार्टरिक ऍसिड आणि मेसो टार्टरिक ऍसिड आहे याच्यामध्ये तुम्हाला मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे? सेम आहे. बट ऍटमची जी काही अरेंजमेंट आहे ती ऍटमची अरेंजमेंट काय आहे? डिफरंट आहे. आता यामध्ये टोटल तुम्हाला 4 कार्बन आहेत आणि या 4 कार्बन मध्ये सेकंड कार्बन वरती फर्स्ट तर तुम्हाला कार्बोक्सिलिक ऍसिड आहे. सेकंड कार्बन वरती ऑब्झर्व करा तर तुम्हाला राईट साइडला एच आहे, लेफ्ट साइडला OH आहे. तर या स्ट्रक्चर मध्ये तुम्हाला राईट साइडला OH आणि लेफ्ट साइडला काय आहे? हायड्रोजन प्रेझेंट आहे. कार्बन नंबर 3 मध्ये तुम्हाला राईट साइडला H, लेफ्ट साइडला OH आणि इथे तुम्हाला राईट साइडला H आणि लेफ्ट साइडला OH आहे. आणि लास्टला तुम्हाला कार्बोक्सिलिक ऍसिड प्रेझेंट आहे. तर चेंजेस कुठे आहेत? तुम्हाला कार्बन नंबर सेकंड वरती तुम्हाला चेंजेस ऑब्झर्व होतील. तर मग दिस टाइप्स ऑफ कंपाऊंड वी कॉल डायस्टेरियोमर, कारण दे आर नॉट मिरर इमेज ऑफ इच अदर. आणि ते जे कंपाऊंड्स आहेत त्या कंपाऊंड्स मध्ये तुम्हाला अरेंजमेंट काय असेल? डिफरंट असेल. आणि दिस टाइप्स ऑफ कंपाऊंड वी कॉल डायस्टेरियोमर. क्लिअर? Now in next lecture we will see plane polarized light Dextro-Leo configuration, and in this lecture if you have any question then please comment. आणि तुम्हाला लेक्चर कसं वाटलं हेही कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. So thanks for watching. See you in next video.